नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट. काल दिनांक 26 मार्च 2026 रोजी बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाईच्या अफवांना बळी पडू नका. जिल्ह्यात पुरेसा साठा. जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांचे स्पष्ट आवाहन. बुलढाणा जिल्ह्यात पेट्रोल व डिझेल टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की सध्या जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. काही असामाजिक घटकांकडून चुकीची माहिती पसरवून कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अफवांमुळे नागरिक घाबरून मोठ्या प्रमाणात इंधन खरेदी करत असल्यानेच पंपांवर तात्पुरती गर्दी निर्माण होत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने पेट्रोलियम नियम 2002 अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार पेट्रोल पंपांवर अनावश्यक साठेबाजी किंवा जास्त प्रमाणात इंधन भरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट केले की इंधन पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी घाबरून इंधन साठवू नये. आवश्यक तेवढेच इंधन घ्यावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले. तसेच सोशल मीडियावर येणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये व अशी माहिती पुढे पाठवू नये असेही त्यांनी नमूद केले. अफवा पसरवणाऱ्यांवर आयटी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी संयम, जबाबदारी आणि जागरूकता दाखवून प्रशासनाला सहकार्य केल्यास परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात राहील असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. तर कोणत्याही प्रकारची पेट्रोलची डिझेलची जिल्ह्यामध्ये टंचाई नाही आहे. मी आपल्या मार्फत सर्व जिल्हावासियांना मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही प्रकारची टंचाई नसताना, अनावश्यक पद्धतीनं गरज नसताना कोणीही साठा पेट्रोलचा डिझेलचा करू नये आणि कृत्रिम टंचाई निर्माण करू नये. केवळ आणि केवळ आवश्यकता जेवढ्या ह्याची आहे तेवढ्याचाच आपण नियमित स्वरूपात वापर करावा. कुठल्याही प्रकारची टंचाई नाही आहे. तरी सर्व जिल्हावासियांनी याची खात्रीने त्याची ती नोंद घ्यावी आणि जर का त्याचं कोण उल्लंघन करत असेल तर त्याच्या बाबतीत सक्तीनं कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेली आहे.